ग्रामीण भागामध्ये अजून एक गोष्ट आहे, ती गोष्ट काय आहे सांगतो. घरातल्या मुलगीचं लग्न करायचं आहे, तर ते लग्न करत असताना काय अपेक्षा असतात आमच्या, की मुलगा सरकारी नोकरीत पाहिजे किंवा खाजगी जरी असला तरी तो उच्च पदस्थ असला पाहिजे. अगदी ओके. पुण्यात त्याचा स्वतःचा फ्लॅट असला पाहिजे. कितव्या वर्षी? 27व्या वर्षी. शिक्षण कधीपर्यंत घेतलंय? 26व्या वर्षापर्यंत. 27व्या वर्षी त्याचा 50-60 लाखाचा आम्हाला फ्लॅट हवाय. ओके, ठीक आहे. तो फ्लॅट घ्यायला त्याच्यासमोर 2 पर्याय शिल्लक राहतात. एक तर दरोडा टाकणे किंवा कर्ज काढणे. आपण सर्वसामान्य आहोत, ते दुसरा पर्याय आपण निवडतो. म्हणजे 60 लाख रुपयाचा कर्जदार जावाई आम्हाला पाहिजे. चालतो, बरं ठीक आहे, तोही असू दे. बरं, ते कर्ज काढले 60 लाखाचं, लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर पुढच्या वर्षभराचं शेड्यूल असं आहे, EMI चे हप्ते भरायसाठी दोघांनी काम करायचं. म्हणजे सकाळी 8 वाजता एकानं बाहेर पडायचं, 9 वाजता दुसऱ्यानं बाहेर पडायचं. संध्याकाळी 7 वाजता कोणीतरी येतं, 8 वाजता कोणतरी पार्सल घेऊन येतं किंवा जेवूनच बाहेर नाही येतं. 60 लाखाच्या फ्लॅटला कुलूप आहे, घरात कुणीच नाही. घेतला कशासाठी? बरं, तुम्ही सर असं म्हणाल सगळे, बरोबर का? मग मुलींनी बाहेर काम करायचं का नाही? अजिबात नाही बरं का, मी पुरोगामी विचारांचा आहे. मी उलट असं म्हणतो, मुलींनी काम केलं पाहिजे, मुलांनी काही वेळेस घर सांभाळलं पाहिजे. प्रवीण शिंदे नावाचा पुण्यातला एक मुलगा आहे, IT कंपनीत असणाऱ्या या पोरानं महाराष्ट्रातला पहिला तो मुलगा आहे, बाळ सांभाळायला नोकरी सोडली त्यानं. हा एक प्रवीण शिंदे नावाचा, मी त्याही विचारांचा आहे. आता दोघ जण काम करतायत. पुढं गंमत बघा, ते EMI चे हप्ते भरायला दोघांनी काम करायचं. आणि अशात जर त्या दोघांना बाळ झालं तर जी पाहुण्यातली जी आजी ह्या अर्धा वर्षात मेली का जिवंत आहे हे बघितलं नव्हतं, ती आजी शोधून काढायची. कशाला? बाळ घ्यायला. तिच्या राकुंडीचा प्रश्न हा जागतिक लेवलचा प्रश्न होतोय सर. म्हणजे तिला जर ते फ्लॅटमध्ये आणलं, 10व्या टॉवरमध्ये 10व्या मजल्यावरती जर असेल, खिडकीकडे गेली की तिला चक्कर, दाराकडे गेली की चक्कर. अशी एखादी आजी शोधून इनोवामध्ये बसवायचं, सगळं साहित्य घेऊन तिला घराकडे जायचं. आणि ज्यांच्याकडे आजी नाही त्यांनी काय करायचं? पाळणा घर बघायचं. आता या पाळणा घरामध्ये ते बाळ मोठं होतंय, त्या बाळ जेवलं नाही तर ती दाई असं म्हणते, जेव नाहीतर तुझ्या बापाला सांगतो, खा नाहीतर तुझ्या आईला सांगतो, गप्प बस नाहीतर आईला सांगतो. त्या बाळाच्या डोक्यामध्ये एकच संकल्पना येत राहते, आई बाप आहेत का हिटलर? कोण आहेत? ते सांभाळणाऱ्या दाईला आई म्हणते, खऱ्या आईला मॅडम म्हणतं, आणि मॅडमला असं वाटतं की म्हातारपणात ह्यानंच रावण बाळ व्हावं.